नमस्कार। आज अश्विन शुक्ल पंचमी शके 1935 ललिता पंचमी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। बालविज्ञान परिषदेच्या राज्यपूर्व चाचणीसाठी जिल्ह्यातून 30 प्रकल्पांची निवड। मुंब्र्यामध्ये 25 कोटी खर्चून देशातील दुसरं मुस्लिम सांस्कृतिक केंद्र उभारलं जाणार। आणि ठाणे महापालिकेच्या आर्थिक तिजोरीची चावी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीची चावी लोकशाही आघाडीकडे राहणार की शिवसेनेकडे येणार याचा निर्णय येत्या 11 तारखेला बहुधा पुन्हा एकदा चिठ्ठी टाकूनच काढावा लागण्याची शक्यता दिसत आहे। लोकशाही आघाडी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने सभापती पदासाठी आपला दावा दाखल केल्याने सध्या पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याचं दिसत आहे। स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांचं समसमान म्हणजेच 8-8 असं पक्षीय बलाबल आहे। भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दाखल केल्याने काहीशी सरळ असलेली निवडणूक अवघड झाली आहे। भारतीय जनता पक्ष उमेदवारी शेवटपर्यंत ठेवतं की दबाव वाढवून आपल्या झोळीत काही पाडून घेतं हे लवकरच स्पष्ट होईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधाकर चव्हाण गैरहजर राहिल्याने लोकशाही आघाडीही अडचणीत आली आहे। मात्र दोन्ही गटाकडून सर्व काही अलबेल असल्याचा संदेश दिला जात आहे। स्थायी समितीमध्ये समसमान स्पर्धा असल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवडावा लागण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाने अखेरच्या क्षणी माघार घेतल्यास अथवा लोकशाही आघाडीने राजकारण करत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रकारही घडू शकतो। त्यामुळे येत्या शुक्रवारी याबाबतचा निर्णय स्पष्ट होईल। मुंब्र्यातील जीवनबाग येथील बानो कॉम्प्लेक्स मधील इमारत कोसळतानाचं चित्रीकरण करणाऱ्या 15 वर्षीय हसन कुरेशीचा महापौरांनी त्याच्या समयसूचकतेबद्दल खास सत्कार केला। 21 सप्टेंबरला सकाळी बानो मंजिल ही 4 मजली इमारत कोसळली। यामुळे या परिसरात खळबळ उडाली असतानाच इमारत पडतानाच्या प्रत्यक्ष घटनेचं चित्रीकरण हसन कुरेशी यानं केलं होतं। हसनच्या वडिलांचा कोंबड्या विकायचा व्यवसाय असून घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे। 21 सप्टेंबरला इमारत कोसळतानाचं हसन यानं आपल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केलं होतं। या इमारतीच्या समोर असलेल्या चाळीमध्ये हसन राहतो। त्याचं हे चित्रीकरण अनेक वाहिन्यांनी एक्सक्लुझिव्ह म्हणून दाखवलं आणि प्रसिद्धीही मिळवली। पण हसन मात्र दुर्लक्षित राहिला होता। त्याच्या या चित्रीकरणाचा मोबदलाही दिल्याचं काही जणांनी म्हटलं होतं, पण त्यानं मात्र याचा इन्कार केला। महापौरांनी हसनच्या समयसूचकतेला दाद देत त्याचा खास गौरव केला। क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोघा शाळकरी मुलांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसन एका 15 वर्षीय मुलाची हत्या होण्यात झालं। विशेष म्हणजे भांडण झालेली ही दोन्ही मुलं ही अल्पवयीन असून ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते। ठाण्यातील वागळे स्टेटमधील साठेनगर परिसरात दीपक यादव आणि आनंद पांडे हे दोघं राहत होते। हे दोघं एकमेकांचे मित्र असून क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि आनंद पांडे यानं आपल्या मित्राची हत्या केली। दीपकच्या वडिलांचं गेल्या वर्षी निधन झालं होतं, त्यामुळे दीपकनं श्राद्धाच्या निमित्तानं डोक्यावरचे केस काढले होते। काल रात्री आनंद हा आपल्या मित्राबरोबर उभा असताना त्यानं दीपकला टकलावरून चिडवण्यास सुरुवात केली। यावरून या दोघांमध्ये जुंपली। त्यातून या दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली। या हाणामारीत आनंदचा एक घाव दीपकच्या वर्मी बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। दरम्यान आनंद पांडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून श्रीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत। मुंब्र्यामध्ये देशातील दुसरं जागतिक स्तरावरील मुस्लिम सांस्कृतिक केंद्र उभारलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली। दिल्लीमध्ये असलेल्या केंद्रानंतर देशात उभारल्या जाणाऱ्या या केंद्रासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। या केंद्रामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक मागासलेपणा दूर होऊन त्यांच्या आर्थिक उत्कर्षाबरोबर त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहातही येणं सहज साध्य होईल। मुंब्र्याची लोकसंख्या 10 लाख असून यामध्ये 80% मुस्लिम समाजाची वस्ती आहे। मुंब्र्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुस्लिम मुलींसाठी वसतिगृह उभारलं जाणार असल्याचं मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं।
ठाणे भिवंडी पंचक्रोशीतील रेती व्यापारी आणि श्रमजीवी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। काल्हेर, कोलशेत ते गायमुख, रेती बंदर येथील दोन्ही बाजूस खाडी किनारी असलेले स्थानिक भूमिपुत्र शेती आणि रेती असा जोड व्यवसाय करतात। पण या नात्या कारणाने गेल्या काही वर्षात शेती जाऊन रेती हे उदरनिर्वाहाचं एकमेव साधन राहिलं आहे। 30 ते 40 फूट खोल पाण्यात डुबी मारून रेती काढणं हे कष्टमय असून शासनाच्या जाचक अटी आणि अनियोजित धोरण यामुळे आता रेती व्यवसाय ही संकटात आला आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला होता। रेती रॉयल्टीचा लिलाव न करता स्थानिक रेती उत्पादक सहकारी संस्थांना विशिष्ट रक्कम आकारून सहकारी तत्वावर कायमस्वरूपी रेती रॉयल्टी देण्यासाठी धोरण आखावं। रेती व्यवसाय करणाऱ्या प्लॉट धारकांकडून सहकार तत्वावर भाडे आकारणी करावी। रेती प्लॉट धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं। खाडीच्या मध्यभागी असलेल्या तिवरांच्या बेटावरील पक्षी अरण्याचं आरक्षण रद्द करावं अशा मोर्चेकऱ्यांच्या काही मागण्या होत्या। जिल्हास्तरीय राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेतून 30 प्रकल्पांची निवड राज्यपूर्व चाचणीसाठी झाली आहे। यावर्षी ऊर्जा शोध, संरक्षण आणि संवर्धन असा बालविज्ञान परिषदेचा विषय आहे। जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषद पालघरमध्ये झाली। यावर्षी जिल्ह्यातून तालुका स्तरावर 237 प्रकल्प सादर झाले होते। यापैकी 86 प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय परिषदेसाठी झाली होती। यातून 30 प्रकल्पांची राज्यपूर्व चाचणीसाठी निवड झाली आहे। जिल्ह्यातून निवडलेल्या 30 प्रकल्पात सावित्री देवी थिराणी विद्या मंदिरचे 5, सुलोचना देवी सिंघानी हायस्कूल, श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाचे प्रत्येकी 4, सरस्वती सेकंडरी स्कूलचे 3, डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर, एके जोशी इंग्रजी माध्यम, लोकपुरम पब्लिक स्कूल यांचे प्रत्येकी 2, तर भारतीय सैनिक विद्यालय कल्याण, NM दांडेकर हायस्कूल पालघर, डॉक्टर SD वर्तक स्कूल बोईसर, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल मनोर, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट वाडा, सरस्वती विद्यालय, चिल्ड्रन टेक सेंटर, दादडे आदिवासी पंचक्रोशी विद्या प्रसारक मंडळ वाडा या शाळांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाची निवड राज्यपूर्व चाचणीसाठी झाली आहे। राज्यपूर्व चाचणी 23 आणि 24 नोव्हेंबरला पुण्यात होणार आहे। यातून 80 प्रकल्पांची निवड 30 आणि 1 डिसेंबर रोजी शिरूर इथे होणाऱ्या राज्यस्तरीय परिषदेसाठी होईल। राज्यस्तरीय परिषदेतून निवड होणाऱ्या प्रकल्पांचा मध्य प्रदेशात 27 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये सहभाग असेल। ठाणे महापालिका ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना काय हवं काय नको याची माहिती घेणार आहे। अलीकडे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा केली। त्यावेळी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पुढील आठवड्यात एका बैठकीचं आयोजन केलं जाईल अशी माहिती दिली। ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा पालिका विचार करत आहे। ठाणे महापालिकेच्या उद्यानांच्या ठिकाणीही अशी विरंगुळा केंद्र उभी करता यावी यासाठी प्रयत्न असल्याचं पालिका आयुक्तांनी यावेळी सांगितलं।